हे चुकीचं आहे रे. बरं परत स्टार्ट करा, कॅन्सल करा ते. नाही चालू आहे. हा कळलं. मी नमस्कार नाही म्हणत. नमस्कार, आम्ही लिंगाण्या खिंडीतनं आलो इकडे आणि आता लिंगाणा माचीवरनं आलो आणि आता इकडे सकाळचे 8:15 झाले आहेत. पुढचं ठीक आहे. लिंगाण्याची जी खिंड होती तिकडनं इकडे यायला कमीत कमी 1 तास लागला आम्हाला. मागे तुम्ही बघू शकता की इथे आम्ही मार्किंग पण केलंय आणि हे एकच झाड आहे जे पहिलं तुम्हाला आंब्याचं लागतं, त्याच्या पहिले कुठलेही आंब्याचं झाड लागत नाही बोर्डाच्या नाळ्यातून आल्यावर, बाहेर आल्यावर. आता आपल्यासोबत जे आहेत गृहस्थ ते तुम्हाला कुठल्या कुठल्या नाळ्यातून आपण खाली कोकणात उरू शकतो ते सांगतील. ठीक आहे. तर पहिली त्यातली एक नाळ आहे ती एकलकोटच्या इकडे, ती आहे आग्याची नाळ आणि फरताळ नाळ. ठीक आहे. त्याच्यात फणसेची नाळ, या 3 नाळी आहेत. त्याच्यानंतर येते ती डुबी नाळ, त्याच्यानंतर येते ती सिंगापूरची नाळ, त्याच्यानंतर बोराट्याची नाळ. बोराट्याच्या नाळीच्या या साईडला येतं म्हणजे नेसनीची नाळ. ठीक आहे. तर अशा तिकडे बोचेगोळ, त्याच्या पलीकडे बोचेगोळ म्हणून एक नाळ आहे ती येते. तर एवढ्या ज्या नाळी आहेत त्याच्यापैकी जी फडताळ नाळ आहे तिकडनं उतरताना रोप आणि हे लागतं. बाकीच्या नाळेतून तुम्ही जर गावातले कोणी सोबत असतील तर ते तुम्हाला वाट दाखवू शकतात, त्याच्यात तुम्हाला रोपची गरज नाही. तरी बोराट्याच्या नाळीच्या इकडे थोडीफार आपल्याला रोप लागते एक सेफ्टी म्हणून. बाकी नाळ्यांना म्हणजे आता माहिती तर नाहीये, पण यांच्या सांगण्यावरून की तिकडे रोपची गरज नाही. धन्यवाद. ठीक आहे.